तर इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वप्रथम पहिली समाधी लागते. ह्या समाधी कशी ओळखायची हे आप्पा परब यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्याप्रमाणे ज्यावेळी एखाद्या समाधीवर शिवपिंड किंवा शिवलिंग असते, ही तुम्हाला बघा इथे एक शिवलिंग दिसते आणि या ठिकाणी एक शिवलिंग कोरलेलं आहे. तर शिवलिंग म्हटलं तर एखाद्या क्षत्रिय घराण्यातील सरदाराची ती समाधी असण्याची दाट शक्यता आहे. तर ही क्षत्रिय घराण्यातील समाधी म्हणजे नेतूजी पालकर, आपले सरसेनापती नेतूजी पालकर जे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यांचं धर्मांतर झालं आणि त्यानंतर त्यांचं रायगडावर वास्तव्य होतं वृद्धापकाळापर्यंत, त्याच्यामुळे त्यांची समाधी असण्याची दाट शक्यता अशी वर्तवली जाते. आता ही जी दुसरी समाधी आहे ही सुद्धा समाधी इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आता या समाधीवर थोडे झाडे असल्यामुळे नक्की आपल्याला आतमध्ये काय आहे ते दिसत नाही, पण शक्यतो ह्या समाधीवर विष्णुपद असण्याची दाट शक्यता आहे. आणि विष्णुपद म्हणजे आप्पा परब यांच्या मते एका ब्राह्मणाची समाधी आहे. तर शक्यतो आपल्या ह्या परिसरामध्ये पंतप्रतिनिधींचं जे काही घरं होती, वाडे होते, त्या परीने जर आपण पाहायला गेलो तर ही समाधी आहे ती मोरोपंत पिंगळे यांची असण्याची दाट शक्यता आहे.